आज त्यांच्यामुळे माझा अख्खा दिवस खूप छान गेलाय. पार्टनर, आज खूप दिवसांनंतर मला ना असं मस्त नाचावं असं वाटतंय. लीला बेडवरनं खाली उतर आत्ताच, लगेच. गेट डाऊन. लीला गेट डाऊन. सॉरी. काय काय आहे सगळं? बेडची काय अवस्था केली तू? सॉरी सॉरी, माझं चुकलं, मी करते. तू बरी आहे ना? हा, तू बरी आहेस ना? मला काय झालंय, मी ठीक आहे. नाही, मी तुझ्यावर ओरडलो आणि तू तुझी चूक एक्सेप्ट केली न आर्ग्यू करता. हे कसं शक्य आहे? म्हणून म्हटलं एव्हरीथिंग नॉर्मल. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? मी इथे तुमच्याशी चांगलं वागायचा प्रयत्न करतेय, तो तुम्हाला पटत नाहीये का? एक मिनिट, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं काय? मी काय तुमच्याशी भांडायलाच हवं का? हो, कारण की तू युजली भांडतेस आणि आत्ता भांडत नाहीयेस म्हणून मला वाट वाटतंय. एक मिनिट एक मिनिट, काय म्हणायचंय काय तुम्हाला? हे बरं आहे, चोराच्या उलट्या बोंबा. एकतर मी आपणून कधीच तुमच्याशी भांडण सुरू करत नाही, नेहमी तुम्हीच माझ्याशी आधी भांडता. व्हॉट नॉनसेन्स. मी कधी कोणाशीही उगाचच भांडत नाही लीला. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी भांडण सुरू करते? हे बघा, मी सांगते तुम्हाला कसं होतं. काय ना, कुठल्या तरी फालतू कारणांवर तुम्ही मला सारखं पनिश करत असता आणि म्हणून मला भांडावं लागतं. चुप काय चुप? आता का चुप? आता मला तुम्ही बोलू द्या ना, कारण नेहमी तुम्ही मला गप्प करता. मला कधीच चुप चुप. तुला ताप आहे? काही काय, मला काही ताप वगैरे नाही. ओके, मी असं स्वतःला हात लावून कळतो का की ताप आलाय? हे जे मी आता नाचत होते बघितलं ना तुम्ही, मला कसं काय ताप येईल? तुझं नाचण्याचं आणि ताप येण्याचं काय कनेक्शन आहे? तुला ताप आलेला आहे. तुला स्वतःची काळजी घेता येत नाही लीला. आज दुपारीच ते पाहिलंय मी, ते प्रूव्ह झालंय. यू नीड टू रेस्ट. जा जाऊन आराम कर. पण खरंच नाही झालंय मला काही. इट्स अन ऑर्डर. जा जाऊन आराम कर आणि कपडे बदल आधी. ठीक आहे. प्रमोद आणि विराज 2 दिवसांनंतर येणार आहेत ना ग? सरस्वती, हो आजी, गणपतीपर्यंत येतील ते. नवीन सेटअप आहे ना, त्यामुळे थोडा वेळ द्यावा लागेल. बरोबर आहे. अभिरामला सोडून बिझनेस मधून बाहेर पडलेत ना, त्यामुळे जरा काळजी वाटते. गणपती बाप्पा त्यांना भरपूर यश देव, हीच प्रार्थना. चला ताट वाढा, येतीलच सगळे. हे अभिराम आणि लीला आले नाहीत का ग? वेळ झाली, या. डिनरला काय बनवलंय? मुगाची खिचडी बनवली आहे लीलासाठी. ग्रेट. थोडी खिचडी बोलमध्ये द्या. लीला खाली येणार नाही, ती वरच खाईल. तिला बरं नाही. अरे देवा, खूप टेम्परेचर आहे का रे? हो, पाण्यात भिजली म्हणून. बरोबर. देताय ना? चिली विनेगर. येस, चिली विनेगर. नाही एवढूच काय मी देते. वहिनी मी देते. दे.
एक मिनिट. थँक्यू. हे काय आता एजे लीलाची सेवा पण करायला लागले. डायरेक्ट रूम सर्व्हिस. बघा ना, मला ना तिचं तोंड भाजलेलं बघायचं होतं. सगळा प्लॅन वाया गेला आपला. खालतीच आली नाहीये ती. कसं बघायचं होतं? आजी तूप द्यायचं राहिलं खिचडीवर टाकायला. मी देऊन आलेच. हा मी एकदाच पापड दे पापड. अरे देवा, वहिनी पापड द्यायच्या विसरल्याच. मी पापड देऊन आले. हा. काय आता तुला पण जायचंय का? ते लीलाच्या बिचारीच्या तोंडाची चव गेली असेल ना, लोणचं देऊन येते तिला. आलीच. काय चालू असतं यांचं यांनाच माहित. आता नवीन काही गोंधळ घालू नये म्हणजे मिळवलं. लीला, लीला, उठ आणि खिचडी खा. चल. का? जे मला नको, मला भूक नाही. का? आय मीन एवढी ऍक्टिव्हिटी केल्यानंतर तुला भूक नाही लागली? मला इच्छाच नाहीये खायची. खरंच नको. चुपचाप खा. ह्याच्यानंतर गोळ्या पण घ्यायच्या तुला. Come on. तुम्ही स्वतः मला भरवायला पाहिजे ना. लीला, अशी संधी परत मिळणार नाही. ही संधी सोडू नकोस. ऐक, डोकं पण आता खूप दुखतंय. आता जर बाबा असते ना, तर त्यांनी नक्की मला प्रेमाने भरवलं असतं. बाबा आणि रेव मला भरवतात ते मला नेहमी पटकन बरं वाटतं. बाबा, तुम्ही का नाहीये तिकडे मला भरवायला? आता जगण्याचे मज अर्थ कळेना, विन तुझी आता मन कुठे जुळेना. दूर जावे म्हटले तरी वाट मिळेना, विन तुझी आता मन कुठे जुळेना. ऐक, डोकं पण आता खूप दुखतंय. आता जर बाबा असते ना, तर त्यांनी नक्की मला प्रेमाने भरवलं असतं. बाबा आणि रेव मला भरवतात ते मला नेहमी पटकन बरं वाटतं. ड्रामा. काय झालं? खूप तिखट आहे. पाणी पी. खिचडी कशी तिखट असेल? खूप तिखट आहे. Oh, let me try. एजे थांबा.
एजे ती ती म्हणतीये ना काहीतरी प्रॉब्लेम आहे असेल मग प्रॉब्लेम आम्ही चेंज करून आणतो. एक मिनिट. तिचं तोंड भासतं इथे म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. बघू मला. खिचडी मला टेस्ट करायची आहे. नको नको एजे एजे गिव्ह इट टू मी. आउट. एजे अरे आजी हा तुमची जेवण नाही झाली अजून? अरे नाही नाही तुझीच वाट बघत होतो ये बैस. मी बसतो ग. जेवण झालं की सगळ्यांसाठी आईस्क्रीम मागूयात आज. हा लीलानी हांडी फोडली म्हणे. बाबा खुश असतील ना? कमाल केलीये पोरीनं. पण आता तापानं फणफणली आईस्क्रीम कसली खातीये. काय ग खाल्ली नाही खिचडी? अभिराम काय झालं असं चिडलायस का? माझं ताट कुठे आहे? खिचडी वाढा मला. वाढते आई वाढते तू नको वाढू, त्यांना वाढू दे. वाढा लवकर. मी वाटते. म्हणजे मुद्दामून तुम्ही लीलाच्या खिचडीमध्ये जास्त तिखट घातलंय. नाही नाही एजे ते नीला आजारी होती ना म्हणून मग लिंबाचा रस घातला खिचडीमध्ये. शट अप सरस्वती. लीलाच्या खिचडीत तुम्ही मुद्दामून जास्त तिखट घातलंय. आणि तुम्ही कुठल्या पदार्थात काय घालताय हे एका शेफला सांगू नका. एवढी बाजू घ्यायची? एवढी? हे जे जरा आतीच चाललंय तुझं आता. मला वाटतं आता या लिंबू टिंबू सुनांच्या मैदानात मलाही उतरावं लागणार आहे. कारण ह्यांच्याच्याने काही होणार नाही. आणि काहीही झालं तरी मला तुझ्या आणि लीलाच्या मध्ये फूट पाडावीच लागणार आहे. मला माहितीये तुम्ही हे सगळं मुद्दामून केलेलं आहे. अँड दिस इज डिस्गस्टिंग. पण एजे आम्ही इनफ. लीलाला त्रास होईल म्हणून तुम्ही मुद्दामून असं वागलायत. अँड दॅट इज नॉट एक्सेप्टेबल. एजे तुम्ही कधी माझी बाजू घ्याल अशी अपेक्षाच केली नव्हती मी. एकाच दिवसात किती धक्के देणार आहात तुम्ही मला. खरंच किती काळजी वाटते तुम्हाला माझी. आधी मला स्वतःच्या हाताने भरवलं आणि आता माझ्यासाठी तुम्ही या तिघींना ओरडला. एजे मी करते ना. तुम्ही करणार? पाहिलं तुम्ही काय केलं नक्की. आणि जे केलंय तुम्हाला त्याची शिक्षा मिळायला हवी होती. पण आता माझ्यासाठी लीलाची हेल्थ प्रायोरिटी आहे.
तू इथे काय करतेस? तुला आराम करायला सांगितलं होता ना. पण जे मी आता आलीच आहेस तर बस इथे. खा. खिचडी तिखट होती ना, म्हणून गोड बनवलं तुझ्यासाठी. पण जे माझी खरंच खायची अजिबात इच्छा नाहीये. हे सगळं श्वेताच्या आगाऊपणामुळे झालंय. या तिघींच्या मूर्खपणामुळे एजे आणि लीला अजून अजून जवळ येत चाललेत. खा आता. एजे, तू आणि तुझी बायको माझा प्रत्येक डाव उधळून लावताय. आधी तो विक्रांत गेला आणि आता हा साळुंखे. हरकत नाही, पण मी काही झालं तरी मागे हटणार नाहीये. तू आणि तुझी बायको, तुमच्या दोघांमध्ये दरी निर्माण केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. म्हणून सांगत होतो, खाली येऊ नको, रूम मध्ये आराम कर. नाही ऐकायचं तुला. एक तर त्या पाण्यात भिजायची काय गरज होती? आणि त्यावरून गाडीचं सनरूफ उघडून बाहेरची हवा खायची काय गरज होती? हे सगळं त्यामुळे झालंय. तर हे काय? तुम्ही पण खिचडी खाल्लीत, तुम्हाला पण तिखट लागलं असेल ना, आणि म्हणूनच माझ्याशी कसं तिखट बोलताय. अभिराम, लीला, तुम्हाला दोघांना एकत्र पाहण्याची इच्छा माझी लवकरात लवकर पूर्ण होणार असं दिसतंय. हे असेच छोटे छोटे आनंदाचे क्षण तुम्हाला कायम एकत्र बांधून ठेवतील. एकमेकांची अशीच आयुष्यभर काळजी घेत राहा बाबांनो.